लाडकी बहीण समिती कडेगाव तालुका अध्यक्षपदी दत्तू शेठ सूर्यवंशी, सदस्यपदी पृथ्वी संग्रामचे दादासो यादव, रजनीगंधा पवार यांची निवड। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजना समितीच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांचे सहकारी, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तू शेठ अण्णा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे। पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी अध्यक्षसह शासकीय 3 सदस्यांची नावं जिल्हा अधिकाऱ्यांकडून सुपूर्द केली आहेत। राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे। महिलांना प्रति महिना 1,500 रुपये आर्थिक मदत देण्याच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात येते आहे। अशासकीय सदस्यांचा समावेश असलेल्यांमधून एकाची अध्यक्षपदी निवड करायची आहे। ही निवड पालकमंत्र्यांनी करण्याचा शासन निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तू शेठ दादू सूर्यवंशी, तर सदस्यपदी पृथ्वी संग्राम ग्रामविकास संस्थेचे सर्वेसर्वा दादासो पांडुरंग यादव आणि शिवाजीनगरच्या रजनीगंधा बापूराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या समितीचे विद्यमान सचिव तहसीलदार आहेत, तर अन्य सदस्यांमध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, बीडीओ, समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एक अंगणवाडी पर्यवेक्षिका, संरक्षण अधिकारी यांचा समावेश आहे। पालकमंत्री यांनी निवड करताना सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या शिफारशीने एकूण 3 अशासकीय सदस्यांना संधी दिली आहे। त्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गतिमान होण्यासह त्याचा प्रचार प्रसार करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत। कडेगाव तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योजना प्रभावी राबवण्याचा प्रयत्न असेल। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव, एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।